नमस्कार. तलाठी मित्र या आपल्या चॅनलवर सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. हे आपलं असं व्यासपीठ आहे जिथे तलाठी, ग्राम महसूल अधिकारी यांना त्यांच्या ऑनलाईन आणि ऑफलाईन कामांसाठी मार्गदर्शन मिळतं. आणि हो, शेतकरी बांधवांसाठी सुद्धा ई-पीक नोंदणी, पीएम किसान योजना आणि इतर शासकीय योजनांची अगदी अचूक आणि ताजी माहिती दिली जाते. आमचा उद्देश अगदी स्पष्ट आहे: प्रशासकीय कामकाजात मदत करणे आणि शेतकऱ्यांपर्यंत योग्य माहिती पोहोचवणे. चला तर मग ह्याच उद्देशाने आजच्या महत्त्वाच्या विषयाला सुरुवात करूया. आज आपण महाराष्ट्र अधिनियम क्रमांक 57 सन 2025चं अगदी सोप्या भाषेत विश्लेषण करणार आहोत. या एका कायद्याने महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966 मध्ये खरंच एक खूप मोठा, एक क्रांतिकारक बदल घडवून आणला आहे. तुमच्यापैकी अनेकांना जमिनीला अकृषिक म्हणजे एनए करण्याचा अनुभव असेल. ती जुनी, किचकट आणि प्रचंड वेळखाऊ प्रक्रिया आठवली का? पण आता ती डोकेदुखी पूर्णपणे विसरून जा, कारण नवीन कायद्याने ही सगळी प्रक्रियाच बदलून टाकली आहे. चला, आधी हे समजून घेऊ की जुनी एनए प्रक्रिया नेमकी होती तरी कशी. म्हणजे बघा, शेत जमिनीचा वापर जर बिगर शेती कामासाठी करायचा असेल तर एक लांब लचक आणि प्रचंड गुंतागुंतीची प्रक्रिया पार पाडावी लागत होती. आणि या जुन्या पद्धतीतली सगळ्यात मोठी अडचण होती जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी. प्रत्येक फाईलसाठी त्यांच्या परवानगीची वाट बघावी लागायची, ज्यामुळे खूप वेळ जायचा, कागदपत्रांची मोठी जंत्री जमा करावी लागायची आणि संपूर्ण प्रक्रियेला नाहक उशीर व्हायचा. आणि बरोबर याच समस्येवर उपाय म्हणून महाराष्ट्र अधिनियम क्रमांक 57 सन 2025 आणला गेला आहे. हा कायदा म्हणजे एनए प्रक्रियेला सोपं आणि वेगवान बनवणारा एक महत्त्वाचा टप्पा आहे, जो राज्याच्या विकासाला नक्कीच चालना देईल. तर या कायद्याचा मुख्य उद्देश काय आहे? अगदी सरळ आणि सोपा. एनए प्रक्रियेतले अडथळे दूर करायचे आणि ती अधिक सोपी, वेगवान आणि पारदर्शक बनवायची, जेणेकरून सगळ्यांचा वेळ आणि श्रम वाचतील. चला बघूया हे नक्की कसं साध्य केलंय. आता आपण या कायद्यातल्या सगळ्यात मोठ्या आणि खरं सांगायचं तर क्रांतिकारक बदलाकडे वळूया. हा बदल संहितेच्या कलम 42 मध्ये करण्यात आला आहे. आता इथे नीट लक्ष द्या. डावीकडे आहे जुना नियम, जिथे जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी बंधनकारक होती. पण उजवीकडे बघा, नवीन नियमानुसार जर तुमची जमीन विकास योजनेत किंवा प्रादेशिक योजनेत येत असेल तर आता जिल्हाधिकाऱ्यांच्या परवानगीची अजिबात गरज नाही. फक्त नियोजन प्राधिकरणाची परवानगी पुरेशी आहे. हा एक खूप मोठा बदल आहे, ज्यामुळे कामाला प्रचंड गती येणार आहे. तर नवीन प्रक्रिया किती सोपी झालीये बघा. फक्त 3 पायऱ्या. पहिली, तुमची जमीन विकास किंवा प्रादेशिक योजनेत आहे का ते तपासा. दुसरी, थेट नियोजन प्राधिकरणाकडे अर्ज करा. आणि तिसरी, एकदाच भरावयाचं शुल्क म्हणजेच एक रकमी अधिमूल्य भरा आणि परवानगी मिळवा. बस, किती सोपं झालं नाही का? आता प्रक्रिया तर सोपी झाली, पण शुल्काचं काय? चला, आता दुसऱ्या मोठ्या बदलाकडे येऊया, जो कलम 47 मध्ये केला आहे. हा बदल एनए शुल्काशी संबंधित आहे. या नवीन कायद्याने एक रकमी अधिमूल्य म्हणजेच वन टाइम प्रीमियम ही एक भन्नाट संकल्पना आणली आहे. याचा अर्थ आता दरवर्षी कर भरण्याची गरज नाही. जमिनीला एनए करताना फक्त एकदाच एक ठराविक शुल्क भरायचं आणि विषय संपला. म्हणजे वार्षिक कर आकारण्याची डोकेदुखी कायमची गेली. आता हे एक रकमी अधिमूल्य कसं आकारलं जाईल ते बघूया. हे जमिनीच्या क्षेत्रफळानुसार ठरतं. म्हणजे 1000 चौरस मीटरपर्यंतच्या जमिनीसाठी 0.1%, 1000 ते 4000 चौरस मीटरसाठी 0.25% आणि 4000 चौरस मीटरपेक्षा जास्त जमिनीसाठी 0.5% शुल्क आकारलं जाईल. आणि ही टक्केवारी मोजणार कशी? तर शासनाच्या वार्षिक दर विवरणपत्रानुसार, म्हणजे आपल्या सोप्या भाषेत रेडी रेकनरनुसार जमिनीच्या त्यावेळच्या चालू बाजार मूल्यावर हे अधिमूल्य आकारले जाईल. त्यामुळे यात कोणताही गोंधळ नाही, सगळ्या व्यवहार एकदम पारदर्शक. ही माहिती नक्कीच कामाची आहे, नाही का? जर तुम्हाला अशीच महत्त्वाची माहिती सोप्या भाषेत समजून घ्यायची असेल तर आपल्या तलाठी मित्र चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. या 2 मोठ्या बदलांव्यतिरिक्त या अधिनियमाने कायद्यातली अनेक जुनी आणि अनावश्यक कलमं काढून टाकली आहेत, ज्यामुळे कायदा अधिक सुटसुटीत आणि समजायला सोपा झाला आहे. इथे तुम्ही बघू शकता की कोणती कलमं रद्द करण्यात आली आहेत.
यामध्ये कलम 42 ते 42 कलम 44, 44 45, 46, 47 आणि संपूर्ण प्रकरण 7, ज्यात कलम 108 ते 120 येतात, हे सगळं आता रद्द झालं आहे. म्हणजे कायद्यातली बरीचशी किचकट ताटा कमी झाली आहे. तर मग ह्या सगळ्या बदलांचा आपल्यावर म्हणजे तलाठी, शेतकरी आणि महाराष्ट्राच्या विकासावर नेमका काय परिणाम होणार आहे? चला थोडक्यात पाहूया. हे बदल खरंच खूप सकारात्मक आहेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे विकासाला गती मिळेल. कागदपत्रांचा त्रास कमी होईल आणि आपला वेळ वाचेल. संपूर्ण प्रक्रियेत पारदर्शकता येईल. आणि हो, जिल्हाधिकाऱ्यांवरचा कामाचा भारही कमी होईल, ज्यामुळे ते इतर महत्त्वाच्या कामांवर लक्ष देऊ शकतील. आणि शेवटी एक महत्त्वाचा प्रश्न. हा कायदा कागदावर तर खूपच चांगला दिसतोय. पण तुम्हाला काय वाटतं? यामुळे महाराष्ट्रातील जमिनीच्या व्यवहारात खरोखरच पारदर्शकता वाढेल का? यावर तुमचं मत काय आहे हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. तुमच्या प्रतिक्रिया खूप महत्त्वाच्या आहेत. आणि हो, जाता जाता तलाठी मित्र चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, म्हणजे अशीच माहितीपूर्ण विश्लेषणं तुम्हाला मिळत राहतील. आजच्या या विश्लेषणात सहभागी झाल्याबद्दल सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद.